कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. चर्चा करतोय कर्जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत 7 तारखेला मतदान पार पडणार आहे. याच अनुषंगाने जर आपण चर्चा करायची विचार झाला, कर्जत मतदारसंघामध्ये जर पंचायत समिती 12 आहेत आणि जिल्हा परिषद 6 आहेत, तर निवडणुकी दृष्टीमध्ये जर मराठा विरुद्ध आगरी असा संघर्ष जर कर्जतच्या राजकारणामध्ये प्रथमच निर्माण झाला की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येते. मूळ मुद्दा असा आहे की कर्जतच्या राजकारणामध्ये फार त्यावेळेस सावळाम जाधव जे आहेत ते आगरी समाजाचे नेते होते. त्यावेळेस ते निवडणूक लढले. त्यावेळेला मराठा आगरी असा वाद जो आहे, संघर्ष, तो माझ्या माहितीप्रमाणे तो झाला होता. असाच पुन्हा एकदा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मराठा विरुद्ध आगरी समाज असं राजकारण होतंय का? कारण अनेक प्रभागामध्ये मराठा आहेत उमेदवार, काही ठिकाणी आगरी समाजाचे उमेदवार आहेत. मुळामध्ये हा मुद्दा येण्याचं कारण काय की आपण ज्या ठिकाणी राजकारण करतो, राजकारण करत असताना एक प्रतिनिधित्व देत असताना कुठल्याही समाजाचा विशेष म्हणजे त्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे, अशी भूमिका काही समाजाची जी व्यक्त करतायत. किंवा हा आगरी समाज आहे, हा मराठा समाज आहे, किंवा तो तिथून चालणार आहे, पुढच्या वेळेला तो मराठा चालणार आहे, किंवा हा मागे राहील, अशा प्रकारची विधान जे आहे ते मतदारसंघामध्ये मला ऐकायला मिळत आहेत. मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळेला आपण राजकारण करत असताना प्रगल्भतेने राजकारण झालं पाहिजे, दिलखुलास राजकारण झालं पाहिजे. कुठल्या जातीच्या धर्मावर आधारित राजकारण होता कामा नये, ही अशी माझी भूमिका आहे. विकास नामाची ही भूमिका कायम सुद्धा राहील. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही या जातीला निवडून दिलं पाहिजे, हा जाती वरपासून खालपर्यंत आला येईल, किंवा याला मराठा समाज पाडेल, ह्या अशा गोष्टी कर्जत मतदारसंघामध्ये घडता कामा नये. कारण उमेदवार निवडताना किंवा जेव्हा मतदार त्याला मतदान करतील, त्याचा विचार, त्याची शैक्षणिक पात्रता, त्याची गुणवत्ता, त्याचं धोरणात्मक काम, विकासाचे मुद्दे आणि तुमच्या मदतीला तो किती वेळा आला आणि किती वेळा येणार आहे, याच महत्वाच्या आधारावरच मतदान झालं गेलं पाहिजे. कारण तुमच्या मदतीला, तुमचा फोन केल्यानंतर तुमच्या सेवेला तो उपयोगी आला पाहिजे. केवळ पैशाचा, आता काही ठिकाणी पैशाचा पाऊस पडेल, मग परिवर्तन आघाडीवाले देतील, शिवसेना भाजपवाले देतील. मूळ मुद्दा असा की राजकारण करत असताना पैशावर राजकारण होता कामा नये. कारण शेवटी पैसे तुम्ही आज 1,000 रुपये घ्याल, 2,000 रुपये घ्याल. ग्रामीण भागामध्ये ह्या निवडणुका खूप महत्वाच्या असतात. कारण ग्रामीण भागामध्ये राजकीय नेत्यांना एक वलय आहे, त्यानुसार तुमच्या मदतीला तो नेता आला पाहिजे. पण तुम्ही आज 1,000 रुपये घ्याल, 2,000 रुपये घ्याल, मात्र पायाभूत सुविधा त्या निर्माण झाल्या गेल्या पाहिजे. अशा नेतृत्व अशी संधी दिली गेली पाहिजे. मग ग्रामीण भागामध्ये आपण विचार करताना फारसं माझ्या माहितीप्रमाणे आपण पक्षाचा विचार करत नाही, नेतृत्वाचा विचार करतो, त्या व्यक्तीभोवती आपण विचार करत असतो. कारण शहरी भागात ज्यावेळेला निवडणुका होतात माझ्या माहितीप्रमाणे, त्यावेळेला आपण पक्षाला विचारात देत असतो, कारण शहराचा विकास त्या पक्षाच्या धोरणात्मक ठरत असतो. मात्र ग्रामीण भागामध्ये निवड असताना आपण व्यक्ती केंद्रित निवडणूक लढवतो, किंवा व्यक्ती केंद्रित निवडणूक होत असते, असा माझा अंदाज आहे, किंवा असं माझं मत आहे. मूळ मुद्दा असा आहे की आता कर्जतच्या राजकारणामध्ये पैशाचा पाऊस पडेल, मग व्यक्तीभोवती जातीचं समीकरण होईल, आगरी विरुद्ध मराठा. अनेक 2-3 जिल्हा परिषद प्रभागामध्ये मला म्हटलं की आमचा उमेदवार आगरी आहे, एक म्हणतो मराठा समाजा उमेदवार आहे, आम्ही खालपासून वर चालू, मग वरून तो उमेदवार आगरी समाजात चालेल. एवढी आगरी समाज मतदान तो म्हणजे मराठावाले इकडे पडतील, मराठा कार्ड चालणार नाही, आगरी कार्ड चालणार नाही, अशा प्रकारचे विधानही होता कामा नये. तो जाती धर्माचा तो उमेदवार असेल, कुठलाही उमेदवार असो, मी कुठल्याही पक्षाच्या बाजूला किंवा तो आगरी समाजाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून त्याच्या बाजूने किंवा मराठ्याचा करतो असं नाही. पण सर्वसमावेश, आपण कर्जतला राहतो, मुंबई पुण्यापासून जवळ आहे, आणि हे कर्जत हे आपलं शहर जे आहे ते महत्वाचं आहे, जवळ आहे. याच अनुषंगाने मग आपण मुंबई पुण्यापासून जवळ आहोत, 1-1.5 तासाच्या अंतरावर. मग त्याच पद्धतीने तुमचा विचार झाले गेले पाहिजे. आपल्याकडे ऑलरेडी 5,000पेक्षा फॉर्म हाऊस आहेत, मुंबईतले लोक आपल्याकडे येतात, त्यामुळे त्या पद्धतीने आपण वागलं गेलं पाहिजे, त्या पद्धतीने विचार केला पाहिजे. आपण फॉर्म हाऊसवर त्यांच्या कामाला जातो आणि मुंबईतले लोक आपल्याकडे येतात, पण त्या पद्धतीने त्यांच्यातले काही गुण घेण्याचाही आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. कारण केवळ आपल्या बुद्ध्यांकाचाच विचार करता कामा नये, प्रगल्भतेने विचार केला गेला पाहिजे. कर्जतच्या राजकारणावर जाती धर्माचा किंवा गुन्हेगारीचा याचा विचार नाही. आता अनेक ठिकाणी, काही ठिकाणी लोकांना
धमक्या दिल्या गेल्या, काही ठिकाणी प्रचारामध्ये जाऊ दिलं गेलं नाही, हे चुकीचं आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही राहता. समजा त्या गावामध्ये तो व्यक्ती गेला तर काय फरक पडणार आहे का? किंवा 4 लोक घेऊन गेला तर काय लोकांचा प्रभावित होणार आहे का मत? शेवटी ज्याला मतदान करायचं ते लोक करणार, ज्याच्याकडे पैसे आहेत ते देणारच. मग अशा प्रकारे त्याला गावामध्ये येऊन द्यायचं नाही किंवा त्याला धमक्या द्यायच्या, असा प्रकार कर्जतच्या राजकारणात होत नव्हता. आता कुठेतरी होतोय. याचं मंथन तुम्ही आम्ही गेलं पाहिजे, याचा विचार मांडला गेला पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे, कर्जतच्या राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर होईल, जाती कार्ड खेळलं जाईल आणि धमक्यांचंही काढलं गेलंय. खोपोलीच्या राजकारणात जर बघितलं तर मंगेश काळुकांची हत्या झाली निवडणुकीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये. आपण अशा प्रकारचा कर्जत मतदारसंघ कुठे घेऊन चाललाय असा विचार करायची माझ्या पत्रकारावर वेळ आली. म्हणजेच एकूणच काय की जाता आता पुन्हा एकदा सांगतो मतदारांना, तुमच्या आमच्या मदतीला धावणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. पैसे देणारा किंवा तुम्हाला काय आश्वासन देणारा तुम्ही विचार करायचा. आपल्याला कर्जत पायाभूत सुविधाने चांगले लोक जिल्हा परिषदेमध्ये अलिबागला पाठवायचे आहेत, पंचायत समितीमध्ये पाठवायचे आहेत. तुम्ही विचार केला पाहिजे की बाबा हा उमेदवार, याला आम्ही चांगलं मतदान केलं आणि याला मग आमच्या भागाचा विकास झाला. त्यामुळे टक्केवारी, पैसा, जात, हे धर्म याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करावा, हीच माफक आमची अपेक्षा आहे. आणि विकास नावाने या भूमिकेचं आम्ही समर्थन करणार नाहीये, कारण शेवटी प्रत्येक देशामध्ये प्रत्येक जाती धर्माचा राहण्याचा अधिकार आहे. पण एखाद्या व्यक्तीला कार्डवर, धर्मावर असं राजकारण होता कामा नये, ही आमची भूमिका आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.